ह्याच्याकडे बघून लक्षात आलं की ही घाबरलेलं दिसतंय. घाबरू नको, महाराजांचं नाव घे. शेवटी रोपवेनं गडा वालून मेना दरवाजाच्या मार्गाला लागलो. सुरुवातीलाच पहिल्या पायरीची पूजा करून घेतली आणि प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर महाराजांच्या राहत्या वाड्याकडे गेलो. इथंच महाराजांनी आपल्या शेवटचा श्वास घेतला होता. इथं आल्यानंतर मन लय गहिवरून येतं. आमच्या सर्व भावंडांचं भाग्य थोर म्हणून इथं राज सदरेत महाराजांची पूजा करायला मिळाली. वातावरण एवढं खतरनाक होतं की समधीकडे पाऊस धुकन वारच होतं. होळीच्या माळावर बी महाराजांची पूजा केली आणि आशीर्वाद घेतला आणि तिथनं पुढे मोर्चा वळीला वाडेश्वर मंदिराकडे. तिथं साक्षात महादेवाचं दर्शन झालं. ही खरी लढाई तर धर्माचीच होती. ही नंदी महाराजांच्या डोक्यावर घातलेल्या गावावरून समजत होती. जगाचा ईश्वर जगदीश्वर आमच्या लेकरांच्या पाठी असंच सदैव राहावा हीच मागणं तुमच्यापाशी मागतो. आमची खरी गुरुपौर्णिमा तर हीच होती, महाराजांच्या समाधी स्थळावरती नतमस्तक व्हायचं. आमचं चामडं सोलून त्याचं जर जोडं तयार केलं आणि तुमच्या पायात जरी घातलं का नाही महाराज, तरी सुद्धा तुमचं उपकार आम्ही फेडू शकत नाही, एवढं तुम्ही आमच्यासाठी केलंय. स्वराज्यातलं सर्वात पवित्र स्थान म्हणजे आऊसाहेबांचं चरण आणि आऊसाहेबांच्या चरणाशी माथा टेकवलं म्हणजे आपल्या आयुष्याचं सोनच होतंय.